नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे विनय राईड्स या माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. आणि हो, हा माझा पहिलाच मोटो व्लॉग आहे. खूप दिवसापासून प्लॅन होता की मोटो व्लॉग करायचा, पण फायनली हा दिवस आला आहे मित्रांनो. सो भरपूर आपलं प्रेम मिळू दे आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आज आपण जात आहोत महाराजांनी बांधलेले 111 किल्ल्यांपैकी एक म्हणजेच किल्ले कलानिधी गड. या गडाला भेट देण्यासाठी आपण जात आहोत. हा किल्ला चंदगड तालुक्यात येतो. महाराष्ट्राच्या अमेझॉन ज्याला म्हणतात, तिलारीचे जंगल, त्याच्या जवळच हा गड येतो. तर आजचा काही प्लॅन नव्हता, त्या रात्रीच आपलं डिसाईड झालं होतं की संडे राईडला कुठेतरी जायचं आहे. सो बेळगावपासून आपण राईडला सुरुवात केलेली आणि आत्ता आपण आहोत शेनोळीला. आपण बेळगाव वेंगुर्ला महामार्गावरती प्रवास करतोय. बेळगावपासून साधारणतः 35 किलोमीटर अंतरावर हा गड आहे. सकाळी आपण राईडला सुरुवात केलेली, 8 वाजले त्यावेळा. आत्ता वाजले 8:30. जबरदस्त भूक लागली मित्रांनो. पुढे पाटणेपाटा लागेल, तिथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. तिथं आपल्याला काहीतरी मिळून जाईल खाण्यासाठी. सो इथं थांबून आपण नाश्ता करूया. नंतर आपला इथूनच पुढे जायचं आहे. सो मित्रांनो, आपला नाश्ता करून झालेला आहे. तर इथून पुढे आपण आता कलिवडे गावाला जातोय. इथं 2 रस्ते दिसतील. इथून लेफ्ट घ्यायचं आहे कलिवड्याला जायला. सो इथून लेफ्ट गेल्यानंतर पुढे तुम्हाला एक बोर्ड लागेल क्रिकेटचा. सो इथून लेफ्ट गेलं की गावाच्या बाजूनं गडाला जाण्यासाठी एक मार्ग आहे, तर तिथून आपल्याला जावं लागेल. सकाळचे 9 वाजले तरी धुकं खूप आहे.
आता इथून पुढे मातीचा मार्ग आहे. सो मित्रांनो, इथून आपली ऑफ रोडिंग चालू होते. सो हे बघा, इथे एक बोर्ड लावला आहे लहान, किल्ले कलानिधीगड डावीकडे. हो मित्रांनो, रोड खूपच कच्चा होता, सो त्यामुळे आम्ही मध्येच बाईक लावली होती. पुढे गेल्यावर हे बघा, 2 रस्ते आहेत. जर सरळ गेला की खूप टाइम लागेल तुम्हाला वरती गडावरती जाण्यासाठी. सो बेटर आहे की इथून तुम्ही राईट घ्या. राईट पुढे गेल्यानंतर आपल्याला एक चाळोबाचं मंदिर लागेल. त्याच्या शेजारी गडाला जाण्यासाठी एक पायवाट आहे. तिथून साधारणतः 15 मिनिटाचा ट्रेक करून तुम्ही गडावर पोहोचता. कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेत असलेल्या चंदगड तालुक्यात कलानिधीगड वसलेला आहे. हा किल्ला कोल्हापूरपासून 140 किलोमीटर आणि बेळगावपासून फक्त 35 किलोमीटर अंतरावर आहे. त्याच्या लहान आकारामुळे आणि सोप्या चढाईमुळे हा किल्ला सहज पोहोचता येतो. या किल्ल्याला कलानिधीगड, कलानंदीगड किंवा काळा नंदीगड अशा नावाने ओळखले जाते. पायवाटेने गेल्यावर डोंगराच्या पहिल्या टप्प्यात एक खिंड लागते. ही बहुधा टेहळणीची जागा असावी. शिवाजी महाराजांनी बांधलेल्या 111 किल्ल्यांपैकी हा एक किल्ला आहे. हे ओलांडून आणखी 15 मिनिटात चालल्यावर आपण गडाच्या प्रवेशद्वारात पोहोचतो. गडाचा दरवाजा हा गोमुखी पद्धतीने रचला आहे, म्हणजे शत्रू सहजरित्या आत येऊ शकणार नाही. प्रवेशद्वाराच्या समोर 2 तुटलेल्या तोफांचं दर्शन होते. तेथून आत गेल्यावर चिऱ्यांच्या दगडांमध्ये बांधलेली बांधकामे आढळतात. यात एक कमी उंचीचे मंदिर आहे. मंदिरात जाताना होयसाळ रूपी गणेश मूर्तीचे दर्शन होते.
व मंदिराच्या गाभाऱ्यात आपल्याला शिवलिंग, भैरवनाथ व भवानी मातेची मूर्ती एकत्रित दिसते. मंदिरासमोर एक तुळशी वृंदावन सुद्धा आहे. महाराष्ट्राचे लाडके लेखक पु ल देशपांडे यांचे पूर्वज याच गडाचे किल्लेदार होते. पूर्वेकडे जसे आपण चालत जातो तसे आपल्याला धान्यकोटा निदर्शनात येतो. व पुढे पूर्वेकडच्या बुरुजाकडे आपल्याला दुर्गवीरांनी स्थापन केलेल्या भगव्या ध्वजाचे दर्शन होते. तटबंदीची भिंत पकडून आपण चालत गेलो की आपल्याला शवस्तूप दिसते. हा शवस्तूप अजूनही सुस्थितीत पाहावयास मिळतो. गडाच्या पश्चिमेच्या भागात आम्हाला काही वाड्यांचे अवशेष दिसले. बाजूलाच खोल खड्ड्यात उतरण्यासाठी पायऱ्यांचा एक मार्ग दिसतो. इथे 2 विहिरी आहेत. एक विहीर झाडांनी भरलेली आहे तर दुसरी विहीर वापरात आहे. जवळच आपल्याला गणेश दरवाजाचे दर्शन होतं. सभासद वक्रेच्या मते गोव्यातील पोर्तुगीजांवर लक्ष ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला होता. शिवाय गोव्याच्या पोर्तुगीज अभिलेखागारात किल्ल्याचा वारंवार उल्लेख आढळतो. दक्षिणेच्या बाजूने शत्रूचा किल्ल्यात प्रवेश होणे शक्य असल्याने या ठिकाणी 2 मोठे बुरुज बांधलेले आहेत. येथील तटाचा काही भाग पडून दूरसंचार खात्याने वर येण्यासाठी रस्ता बनवला आहे. हा पथ सोडता संपूर्ण गडाची तटबंदी ही चांगल्या अवस्थेत आहे. गडावरून आपल्याला जंगमहट्टी, जेलुगडे, पाटणे, आंबेवाडी ही धरणे दिसतात. बेळगाव व चंदगड भागातील दुर्गवीरांकडून गडावर दर रविवारी गडाचे संवर्धनाचे काम निरंतर चालू असते. ह्या अशा दुर्गवीरामुळेच आपण आजही महाराजांचा इतिहास जगतोय आणि गडकोटांच्या स्वरूपात अनुभवतोय.